शांती। आज आहे 1/8/2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, परचिंतन करणे सोडून देऊन आपले कल्याण करा। तुम्ही सोन्यासारखे बनून इतरांना मार्ग सांगा। प्रश्न आहे, जे अशरीरी बनण्याचा अभ्यास नियमितपणे करतात त्यांचे मुख्य लक्षण सांगा। उत्तर आहे, ते आपल्या कर्मेंद्रियांना कधीही हट्टाने वश करत नाहीत, परंतु त्यांची कर्मेंद्रिये आपोआपच शीतल बनतात। आपण आत्मे भाऊ आहोत ही स्मृती आपोआपच राहते। देहाभिमान नाहीसा होतो। नावारूपाचा नशा नष्ट होत जातो। दुसऱ्यांची आठवण येत नाही। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. निश्चयबुद्धी बनून जिवंतपणी या जुन्या दुनियेमधून आपला नांगर उचलायचा आहे। बाबांच्या प्रत्येक आदेशाचे पालन करून आपले कल्याण करायचे आहे। 2. इतरांचे चिंतन सोडून आपल्या बुद्धीला स्वच्छ सोन्यासारखे बनवायचे आहे। झ्रमुई अर्थात व्यर्थ गोष्टीमध्ये आपला वेळ वाया घालवायचा नाही। योगबलाने आपल्या कर्मेंद्रियांना शांत, शीतल बनवायचे आहे। आजचे वरदान आहे, आपल्या विजयाला अथवा सफलतेला निश्चित समजून सदैव निश्चिंत राहणारे निश्चयबुद्धी भव। स्पष्टीकरण आहे, जी मुले सदैव बाबांवर, स्वतःच्या अभिनयावर आणि विश्व नाटकाच्या प्रत्येक सेकंदाला घडणाऱ्या घटनावर 100% निश्चयबुद्धी आहेत, त्यांचा विजय अथवा सफलता निश्चित आहे। निश्चित विजय असल्या कारणाने ते सदैव निश्चिंत राहतात। त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची कोणतीही रेषा दिसून येणार नाही। त्यांना कायम निश्चय असतो की हे कार्य अथवा हा संकल्प सिद्ध झालेलाच आहे। त्यांना कधीही कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत प्रश्न उठू शकत नाही। स्लोगन आहे, ऐकणे कविण्यामध्ये भावना आणि भाव बदलून टाकणे म्हणजेच वातावरण खराब करणे आहे। ओम शांती।